जळगावमधून एक मोठी बातमी समोर आली आहे। जळगावच्या परांडा रेल्वे स्थानकाजवळ मोठी दुर्घटना झालेली आहे। पुष्पक एक्सप्रेस मधून प्रवाशांनी उड्या मारलेल्या आहेत। दरम्यान आगीच्या अफवेने अनेक प्रवाशांनी उड्या मारल्या असून उड्या मारलेल्या बंगळुरू एक्सप्रेसने त्यांना उडवलेलं आहे। अत्यंत धक्कादायक आणि गंभीर अशी घटना इकडे घडलेली आहे। जळगावमधल्या परांडा रेल्वे स्थानकाजवळ ही मोठी दुर्घटना घडली असून रेल्वेमध्ये आग लागली अशी अफवा पसरली आणि त्याचमुळे पुष्पक एक्सप्रेस मधून अनेक प्रवाशांनी उड्या मारल्या। दरम्यान दुसऱ्या बाजूने येणाऱ्या एका एक्सप्रेसने या सर्व प्रवाशांना उडवलेलं आहे। या संदर्भात अधिक माहिती देतात आमच्या प्रतिनिधी सीमा काय अधिकची माहिती आहे, सध्या काय घडतंय तिकडे? नक्कीच त्याच्याला खरं तर जळगावात परांडा स्टेशन जवळ खूप मोठी दुर्घटना जी आहे ती घडलेली आहे। पुष्पक एक्सप्रेस मध्ये काही अफवा पसरली होती की एक्सप्रेस मध्ये आग लागली आणि आग लागल्याच्या भीतीने अनेक प्रवासी जे आहेत त्यांनी रेल्वेतून उड्या घेतल्या। मात्र उड्या घेतल्यानंतर समोरच येणाऱ्या बंगळुरू एक्सप्रेसने या प्रवाशांना उडवलेलं आहे आणि एकूणच जर पाहिलं तर अनेक प्रवासी संख्या आहे। मात्र किती प्रवासी आहेत ती माहिती अजून समोर आली नाहीये। मात्र आपण जर पाहिलं तर खूप मोठी दुर्घटना म्हणावी लागेल। आता या ठिकाणी सकस रेल्वे प्रशासन जे आहे, पोलीस जे आहेत ते जमा झालेले आहेत। एकूणच अफवा कशामुळे पसरली आहे सगळ्यांची माहिती चालू आहे, पण सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जे कोणी जखमी आहेत किंवा त्यांना रुग्णालयात देखील नेलं गेलं आहे। पण आता या सगळ्यात संख्या किती आहे, किती मोठी संख्या आहे, ह्या सगळ्यांची माहिती लवकर समोर येईल। पण सध्या आपण जर पाहिलं तर खूप भीतीचं वातावरण त्या ठिकाणी पाहायला मिळतं। तेजल जी, धन्यवाद सीमा आपण दिलेल्या माहितीबद्दल। तर पुष्पक एक्सप्रेस मधून प्रवाशांनी उड्या मारलेल्या आहे आणि मोठी अशी दुर्घटना, मोठा असा अपघात तिकडे घडलेला आहे। एक्सप्रेसमध्ये आग लागली अशी अफवा तिथे पसरली आणि त्या भीतीने अनेक प्रवाशांनी उड्या मारलेल्या आहेत। दरम्यान तिथली कॅज्युअल्टी अजून किती आहे, कोण जखमी आहे, कोणाचा मृत्यू झालेला आहे का, या संदर्भातली माहिती अजून तरी समोर आलेली नाही। दरम्यान दुसऱ्या बाजूने येणाऱ्या बंगळुरू एक्सप्रेसनं या सर्व उड्या मारलेल्या प्रवाशांना उडवलेलं आहे आणि यामध्ये नक्की तिथे किती प्रवासी जखमी झालेले आहेत, काहींचा मृत्यू झालेला आहे का, या संदर्भातली अधिकची माहिती आपल्यापर्यंत लवकरच पोहोचेल। परधाडे रेल्वे स्थानकाजवळ ही मोठी दुर्घटना घडलेली आहे। परधाडे रेल्वे स्थानकाजवळ पुष्पक एक्सप्रेसमध्ये आग लागली अशी अफवा पसरली आणि या अफवेमुळे प्रवाशांनी अगदी घाईघाईने, तातडीने एक्सप्रेसमधून उड्या मारल्या आणि या उड्या मारल्यामुळे दुसऱ्या बाजूने येणाऱ्या गाडीने त्यांना उडवलेले, मोठी दुर्घटना, मोठा अपघात तिथे घडलेला आहे। दरम्यान ही अफवा नक्की कशी पसरली हे सुद्धा पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। तुम्ही जर अशा पद्धतीने प्रवास करत असाल तर पटकन निर्णय घेऊ नका, हेच यातून समजते। उड्या मारलेल्यांना बंगळुरू एक्सप्रेसनं उडवलेलं आहे। परधाडे रेल्वे स्थानकाजवळ ही मोठी दुर्घटना घडल्याची माहिती सध्या समोर आलेली आहे। जळगावच्या जवळचं हे रेल्वे स्थानक आहे आणि जळगावच्या दिशेने जाणाऱ्या पुष्पक एक्सप्रेसमध्ये आग लागली अशी एकूणच अफवा तिथे पसरवण्यात आली। ही अफवा नक्की कुणी पसरवली आणि त्यानंतर घाईघाईने काही प्रवाशांनी निर्णय घेतला आणि रेल्वेतून उड्या मारल्या। दरम्यान ज्या प्रवाशांनी रेल्वेमधून उड्या मारल्या त्यांना दुसऱ्या बाजूने येणाऱ्या बंगळुरू एक्सप्रेसने उडवलेलं आहे आणि त्यामध्ये अनेक जण जखमी झाले असतील, काहींचा मृत्यू झालेला आहे का, या संदर्भातली सुद्धा अधिक ताजी माहिती आपल्यापर्यंत पोहोचणार आहे। ही मोठी दुर्घटना सध्या समोर येते। गेल्या अनेक दिवसांमध्ये आपण पाहिलेलं आहे रेल्वेच्या मोठ्या दुर्घटना समोर आलेल्या आहेत आणि त्यामध्येच आता या आणखीन एका दुर्घटनेची भर पडलेली आहे। पुष्पक एक्सप्रेसमध्ये जळगावच्या जवळ ही घटना घडलेली आहे आणि पुष्पक एक्सप्रेसमध्ये आग लागलेली आहे अशी अफवा पसरली। दरम्यान ही अफवा ऐकल्यानंतर काही प्रवासी हे अगदी अस्वस्थ झाले आणि त्यांनी जीव वाचवण्यासाठी एक्सप्रेसच्या बाहेर उड्या मारल्या आणि त्यानंतर दुसऱ्या बाजूने येणाऱ्या रेल्वेने मात्र त्यांना उडवलेलं आहे। या संदर्भातली अधिक अपडेट आपल्यापर्यंत अगदी काही क्षणातच पोहोचणार आहे। जळगावमधल्या परधाडे रेल्वे स्थानकाजवळची ही अत्यंत मोठी आणि गंभीर अशी बाब आहे। पुष्पक एक्सप्रेसमध्ये आगीची माहिती मिळाली, आगीची अफवा उडाली आणि त्यामुळे अनेक प्रवाशांनी घाईघाईने एक्सप्रेसच्या बाहेर उड्या मारल्या आणि उड्या मारलेल्या या सर्व प्रवाशांना दुसऱ्या बाजूने येणाऱ्या